नायलॉन मांजा गळ्यात अडकून 7 वर्षीय चिमुकला चांगलाच जखमी झालाय। ही घटना घडली आहे येवला तालुक्यातील अंकाई शिवारात। मल्हार नितीन राऊत असं या चिमुकल्याचं नाव आहे। मल्हार हा आपल्या आजोबासोबत चांदगावहून अंकाईकडे दुचाकीवरून आपल्या आत्याला भेटण्यासाठी जात होता। आत्याकडे जात असतानाच कापलेल्या पतंगाचा मांजा त्याच्या मानेला अडकला। त्यातच तो चिमुकला जखमी झाला। त्याला त्वरित रुग्णालयात नेल्यानंतर या चिमुकल्याला 40 टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। आज दुपारी 1 जानेवारीला 1:30 वाजेच्या आसपास मल्हार नितीन राऊत एक 7 वर्षाचा मुलगा जो चांदगावला राहतो तो मांज्याने त्याच्या गालाला आणि जबड्याला मोठी जखम झाल्यामुळे त्याचे आजोबा त्याला घेऊन आले होते। त्याचा डावा गाल ऑलमोस्ट जबड्याचं हाड दिसेपर्यंत पूर्ण चिरला गेला होता आणि गळ्याचा एकाही भाग कानाच्या खाली तो इकड झाला होता। बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ब्लीड होतं। त्याला आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सगळं हिमोस्टॅसिस अचीव करून त्याला 2 ते 3 थरामध्ये विरघळणाऱ्या न विरघळणाऱ्या टाक्यांनी स्टेपल्स वगैरे ते सगळं क्लोज केलं आहे। टाईट ड्रेसिंग देऊन त्याला आता वॉर्डात तो ॲडमिट आहे। तसा तो आत्ता स्टेबल आहे, पण त्याची जखम आणि हे पाहता ते जर अजून थोडी खोल गळ्याकडे गेली असती तर त्याच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला असता। नायलॉन मांजा फार धारदार असल्यामुळे ह्या जखमा जनरली डोक्याच्या, कपाळाच्या किंवा गालाच्या किंवा गळ्याच्या लेवलला होतात। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी पुन्हा सर्वांना आवाहन करतो की नायलॉन मांज्याचा वापर टाळावा। सर्व नागरिकांनीही जे पायी चालतात किंवा जे टू व्हीलरवर प्रवास करतात या दिवसांमध्ये त्यांनीही सेफ्टी मेजर्स स्कार्फ म्हणा किंवा गळ्याला चेहऱ्याला रुमाल स्कार्फ लावणे किंवा बाकी मेजर्स घेऊन प्रवास करावा। आता येवला शहरानंतर ग्रामीण भागात देखील नायलॉन मांजाचा सर्रास वापर होताना दिसतोय। या मांजावर कधी आळा बसतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।